अंतर्यामी जयवन्तो अंतर्यामी। विनयाची महिमा बघितली, त्यानंतर आपण दान बघत आहोत है ना। दानमध्ये पान नंबर 224 429 अभयाहार भैषज शास्त्रदाने हि यत्कृते ऋषीणां जायते सौख्यं गृहे श्लाघ्य कथं न स। आहार औषधि अभयदान क्यों न होवे श्लाघ्य वे जब ऋषि भी होते सुखी। जिस गृहस्थ के द्वारा अभयदान, आहार दान, औषधि दान और शास्त्र दान के करने पर यतीश्वरों को अत्यंत सुख होता है, वह गृहस्थ प्रशंसा के योग्य क्यों नहीं है। अर्थात उस गृहस्थ की सर्व लोग प्रशंसा करता है, इसलिए ऐसा उत्तम दान गृहस्थों को अवश्य देना चाहिए, है ना। तर सांगितलं काय आहे, 4 प्रकारचे दान सांगितले ना, आहारदान, औषधदान, अभयदान आणि ज्ञानदान। अभयदान म्हणजे वस्तिका दान, असं इथं लावलं जातं आहे ना। हे 4 प्रकारचे जे दान आहेत है ना, त्यांना सांगितलं काय आहे, यतीश्वरों को अत्यंत सुख होता है, त्यांची अनुकूलता होती का नाही। यतीश्वरा जे साधू आहे त्यांना अनुकूलता मिळते का नाही, म्हणून सांगितलं की वह गृह, मग तो गृहस्थ प्रशंसेस का योग्य नाही आहे ना, म्हणून श्रावकांनी हे करायला पाहिजे। पुढं 430 पॉईंट, पान नंबर 225 दान से ही स्वर्ग सुख की प्राप्ति। समर्थोपि नयो दद्यात् यतीनां दानमादरात् छिनत्ति स स्वयं मूढः परत्र सुखमात्मनः। सामर्थ्य है पर नहीं देते समर्थ होकर भी जो पुरुष आदरपूर्वक यतीश्वरों को दान नहीं देते, वह मूढ़ पुरुष आगामी जन्म में होने वाले अपने सुख का स्वयं नाश करते हैं। काय सांगितलेलं आहे की जे पुरुष समर्थ असून सुद्धा आदरपूर्वक यतीश्वरांना दान देत नाहीत, तर ते मूढ पुरुष सांगितलं काय आहेत, आगामी जन्म होणे वाले, पुढच्या जन्मात तुम्हाला जे मिळणारं सुख आहे त्याचा तुम्ही स्वयं काय करता आहात, नाश करत आहात। भावार्थ, जो मनुष्य एक समय भी यतीश्वरों को नवदा भक्ति से दान देता है, उसको परभव में नाना प्रकार के स्वर्गादि सुखों की प्राप्ति होती है। किंतु जो पुरुष समर्थ होकर भी आदरपूर्वक यतीश्वरों को दान नहीं देता, वह स्वर्गादि सुख के बदले नाना प्रकार के नरकों के दुखों को भोगता है। इसलिए समर्थ गृहस्थों को तो अवश्य ही दान देना चाहिए, है ना। म्हणजे सांगितलं काय, आपलं पुढच्या भावामध्ये सुद्धा सुखाची प्राप्ती हवी असेल तर सांगितलं काय आहे, दान करायला पाहिजे। नाहीतर समर्थ असून करत नाही तर मग सांगितलं पुढच्या भावात तुम्ही असमर्थ बनणार, कळलं का। समर्थ असून, शक्ती असून दान करत नाही तर मग पुढच्या भावामध्ये तुम्ही शक्तिहीन बनणार, सगळ्या सुखाने वंचित राहणार, कळलं का। अशा प्रकारे ह्या श्लोकाचा सांगायचा काय आहे, अभिप्राय आहे। पुढचा 431 दान से रहित गृहस्थाश्रम
पत्थर की नौका के समान है। दृशन्नाव समोज्ञेयो दानहीनो गृहाश्रमः तदारूढो भवाम्बोधो मज्जत्येव न संशयः। दानविनयः गृहस्थाश्रम पाषाणनौकावत् कहि। जो गृहस्थाश्रम दान से रहित है वह पत्थर की नाव के समान है। ऐसे गृहस्थाश्रम रूपी पत्थर की नाव पर बैठने वाला मनुष्य नियम से संसार रूपी समुद्र में डूबता है। कळलं का? भावार्थ, जो मनुष्य पाषाण से बनी हुई नाव पर चढ़कर समुद्र को तीरना चाहता है वह नियम से समुद्र में डूबता है। उसी प्रकार जिस गृहस्थाश्रम में यतीश्वरों के लिए दान नहीं दिया जाता उस गृहस्थाश्रम में रहने वाले गृहस्थ कदापि संसार को नाश कर मोक्ष नहीं पा सकते। इसलिए संसार से तिरने की अभिलाषा करने वाले भव्य जीव अवश्य ही यतीश्वरों को दान देवे। कळलं का? जे दान देत नाहीत तर त्यांना सांगितलं कशाप्रमाणे आहे ते सांगितलं, दगडाच्या नावेप्रमाणे आहेत आणि त्यांची नाव संसार समुद्रामध्ये काय होणार आहे, डुबणार आहे ना. म्हणून सामर्थ्य असून सुद्धा करत नाही तर ते अत्यंत काय आहे सांगितलं, एकदम चुकीचं आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं काय करायला पाहिजे, यथाशक्ती काय करायला पाहिजे, दान धर्मादी करायला पाहिजे. आणि ते सगळे 4 प्रकारचे दान आपण पाहिलेले आहेत. कळलं का नाही? यतीश्वर तर काय उत्कृष्ट पात्र सांगितला. मुनिराज इथं सारखं सांगतात ना, मुनीश्वर ते उत्तम पात्र. उत्तम पात्रावरून आपल्याला परत बाकीचे पण पात्र लावायचे आहेत. नाही तर म्हणाल हां उत्तम पात्र सांगितलं आहे आम्ही बाकीचे तर नाही विचार करणार. नाही तसं नाही. उत्तम पात्र सांगितलं तिथं मध्यम पात्र, जगन्य पात्र सगळे लावायचे. कळलं का नाही? अपात्र सोडून आहे ना. तर मग सांगायचा अभिप्राय एवढाच आहे की अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे, आपली सामर्थ्य असेल तर तेवढं आपण काय करायला पाहिजे, दान करायला पाहिजे. मग खरं हे तर व्यवहार दान सांगितलं आणि निश्चय दान काय सांगा बरोबर. आपली पर्याय आपल्या स्वतःच्या आत्म्याकडे देणे, आपला उपयोग. कळलं का नाही? स्वतःमध्ये देणे हे ना, लावणे म्हणण्यापेक्षा देणे, दान चाललं ना. तर कंजूसी करतो ना आपण, आपला उपयोग आपल्यामध्ये देण्यामध्ये आहे का नाही? कंजूसी आहे का नाही सांगा काय वाटतच नाही आपल्याला. आपल्याला दुसऱ्याच्या पाया पडलं नाही तर चुकीचं वाटतं, पण स्वतःच्या पाया पडायचं म्हणलं तर चालतंय का? काय विचारते? चला रोज नियम घ्या, आजपासून मी रोज काय करेल, स्वतःच्या पाया पडतो. असं पाया नाही पडायच्या. नाही तर तुम्ही म्हणचाल हां बरं आहे, हा तशा पाया पडा, त्याला योगासन म्हणतात, सूर्यनमस्कार म्हणतात. माहिती आहे ना, असं ते खाली येतात ना. हां तर काय चाललं होतं आहे ना, स्वतःच्या पाया आहे ना. तर म्हणजे कसं स्वतःला दान करायचं, स्वतःची पर्याय स्वतःला. कारण सगळी पर्याय परालाच देत आहे का नाही? काय विचारतो आहे? सगळी पर्याय आपली परालाच चालली आहे, परासाठीच चालली आहे. जे काय चाललं आहे ते, भले तुम्ही देवपूजा करताय परंतु तिथंसुद्धा काय आहे ना, विषय कोण आहे? परद्रव्यच आहे. भले तुम्ही स्वाध्याय करताय पण विषय कोण आहे? परद्रव्यच आहे. कळतंय का? भले तुम्ही दान करत आहात पण विषय कोण आहे? परद्रव्यच आहे. आता इम्पॉर्टंट काय आहे? हां मग त्या परद्रव्याचा आश्रय घेऊन स्वद्रव्याकडे जायचं आहे. कळलं का नाही? कारण जेवढं स्वद्रव्याचं दान करू तेवढं मोक्षाचा दरवाजा आपल्याला जवळ आहे, तेवढा मोक्षाचा रस्ता जवळ आहे. परदान करून तुमचा मोक्षाचा रस्ता जवळ नाही आहे.
ते परद्रव्याला दान करून फक्त स्वद्रव्याकडे जाण्याची काय मिळते, सामग्री मिळते. पण स्वद्रव्याकडे जेवढं जाचाल तेवढा प्रत्यक्ष दरवाजा आहे. परद्रव्याकडे पाहून जे दान करता आहात तो परोक्ष आहे, परंपरेनं मिळणारा मोक्ष हा. पण इथं आचार्य सांगतात काय, तुम्हाला डायरेक्ट मोक्ष द्यायला लागलो, प्रत्यक्ष मोक्ष द्यायला लागलो तर परंपरेनं कशाला पाहिजे. काय म्हणतोय कळलं का? प्रत्यक्ष मोक्ष देतोय का नाही. डायरेक्ट ज्यानं मोक्ष होणार आहे, ज्या गोष्टीमुळे प्रत्यक्ष मोक्षाची प्राप्ती होणार, प्रत्यक्ष मोक्ष मार्ग जो आहे त्याला परोक्ष परंपरेनं मोक्ष मार्ग घ्यायची गरज कशासाठी. हां, ते कोणासाठी, जे अत्यंत स्थूल बुद्धी आहे, सामान्य जीव आहेत, त्यांना परंपरेनं मोक्षाला प्राप्ती होती म्हणून ती गोष्ट वेगळी झाली. कळलं का? आता काय आपली स्थूल बुद्धी राहिली आहे का? 22 वर्ष झालं मंदिरात येऊन स्वाध्याय करताय, आता स्थूल बुद्धी म्हणायची काय? हां, मग ती मूर्ख बुद्धी म्हणायची. अजूनसुद्धा जर आम्हाला परंपरेने मोक्ष पाहिजे असेल तर. कळलं का नाही? आता समजायला पाहिजे की डायरेक्ट जो आम्हाला मोक्ष आहे तो सांगितला आपली पर्याय स्वतःला देणं. आणि जेवढं आपण स्वतःला जाणू तेवढं काय करू, मोक्षाच्या जवळ जाऊ. कळलं का नाही? मग जसं ते म्हणतो ना, सुख प्राप्ती हेतु प्रयत्न करते, तू क्यो भयंकर भाव मरण में चकचू. आता ते सुख काढायचं तिथं दान ठेवायचं. कळलं का नाही? म्हणजे दान प्राप्ती हेतू नाही आहे, दान देण्याच्या हेतूनं मी जो प्रयत्न करत आहे का नाही, तो काय होतो आहे सगळा. हां, कारण जेव्हा पैसे द्यायचं तेव्हा तिथं सांगितलं काय आहे, जसं काय आहे उदाहरणार्थ म्हणलं तर विषय भोगांसाठी आम्ही विचारत नाही, तिथं विचार करत नाही किती खर्च होतोय. बाप रे, एवढं महागडं तिकीट नको बाबा, दुबईपेक्षा मुंबईला जाऊ. नको बाबा, सिंगापूरपेक्षा शिंगणापूरला जाऊ. कळते का? आहे ना? असा तिथं विचार करतोय का? तिथं पैसे देताना अजिबात विचार नाही. आणि इथं पैसे देताना जर विचार करत असेल तर आपली अजून स्थूल बुद्धी सुटलेली नाही. वास्तविक हा विचार पाहिजे दान देताना. नीट चिंतन करा. दान करताय का नाही? रोज दान करता का नाही? इथं पैसे टाकताय का नाही? आहे ना? तर मला पण देतात की काय तुमचा समय आहे ना, मला इथे ठेवतेच की. मग ते पैसे जेव्हा टाकतो तेव्हा काय विचार करता? म्हणजे दान देताना पैसे हा विषय नाही, तर पैसे टाकतोय, पण तुम्ही अजून कुठलं दान जेव्हा देता आहात, आहे ना, आहार दान, औषध दान, जे काही तुम्ही देत असताल, आहे ना, तेव्हा काय विचार करता? एवढा माझा प्रश्न आहे फक्त. बरोबर, जे माझ्याकडून दोष घडले असतील किंवा पुढं घडणार असतील, हे तर योग्य विचार आहे. करत नसाल तर चुकीचं आहे, करत जावं, चांगलं आहे. पण आता दुसरी गोष्ट आहे ना, मला जे पुण्याच्या उदयात मिळालेलं आहे ते माझं नाही म्हणून मी दान करतो. काय म्हणलं? कळलं? ऐकू आलं का? आता अजून एक विचार सांगितलं. काय तुम्हाला मिळालेलं आहे? पुण्याच्या उदयात मिळालं आहे का नाही? का नाही मिळालं? कुठलं पण असो, पैसा मिळणार नाही. आता हा क्षयक्षम हे तुम्हाला समजतं आहे म्हणून मी सांगितलं होतं, ज्यांना हे विषय समजतोय त्यांनी दुसऱ्यांना शिकवा, जरा दुसऱ्यांना सांगा, जरा थोडंसं काय हे करा, हेल्प करा. कळलं का नाही? असं मी सांगितलं होतं का नाही? हां, ज्यांना लवकर समज त्यांनी थोडंसं जरा काय म्हणतात ना, बाकी, कारण सगळ्यांना घेऊन जायचं म्हटल्यावर तर कसं करणार, आहे ना. म्हणून मग मी ते मग माझ्या पुण्याच्या उद्यामध्ये मला जे मिळालेलं आहे, परंतु ते माझं नाही का माझं आहे. म्हणजे ऑटोमॅटिक तिथं दानाबद्दलचा अहंकार संपलाच. तेरा क्या है इसमें, तूने क्या दिया? तू काय दिलं नाही. कळलं का नाही? कारण तुझं नव्हतंच.
आणि जर माझं आहे म्हणून दिला मग काय झालं? अहंकार. आणि अहंकाराचं पुण्य मिळते का? पुण्य बी मिळत नाही. पॉईंट समजलं? मग दान देताना काय विचार? बरोबर आहे, पुण्याच्या उदयामध्ये आपल्याला मिळालेलं आहे, परंतु ते माझं नाही. का तुमचं कर्म तुमचं तसं झालं, पुण्य तुमचं आहे का? पुण्य देखील, पुण्य असो पाप असो, आपलं आहे का? कर्म आपलं आहे का? तो आपला स्वभाव आहे का? म्हणून तर ते टिकत नाही आहे ना. ह्या भावनेनं जेव्हा दान दिलं जातं तेव्हा कर्तृत्व बुद्धीचा पहिला त्याग होतो. त्यामुळं ज्याला आपण दिलेलं आहे आपल्याला तेवढं लक्ष राहतं, आहे का नाही? दिलेलं लक्ष राहतं का नाही? घेतलेलं लक्ष राहतंय का? उलट आहे का नाही? तिथं आचार्यांनी सांगितलेलं आहे दिलेलं विसरायचं आहे आणि घेतलेलं लक्षात ठेवायचं आहे. नहि कृतमुपकारं साधवो विस्मरंती. सज्जन लोक केलेला उपकार कधीही विसरत नाहीत, कारण घेतलंय ना. कळलं का नाही? त्यामुळं घेतलेलं विसरायचं वे घेतलेलं लक्षात ठेवायचंय आणि दिलेलं विसरायचंय. मी दिलं होतं वय, मला काय आठवत नाही बाबा, अशी जेव्हा येईल का नाही पर्याय, आहे का नाही, तेव्हा मग आपण चांगलं बरोबर आहे. कारण आपलं उलटं असतं ना. आपण एवढं दिलंय, आपण एवढं दिलंय, आपण एवढं दिलंय म्हणजे काय उपकार केला आहे? मी आता असेल ना, पुण्याच्या उदयामध्ये तुमच्याकडे ती गोष्ट आहे, ते आता तुम्ही काय केला? तेवढा अंशानं त्याग केला. पुण्यम समग्रमहमेक मना जुहोमी. म्हणजे काय? आता मला संस्कृत पाठ आहे, मला आता काय आपलं ते म्हणतो की पूजेमध्ये साधवादवानिके नायक, आणि त्याच्यामध्ये खालची लाईन लास्टची कुठली आहे? तर माझ्या जिनेंद्र अर्चना नाही आहे. कुणाकडे आहे का? पडदिशी बघावर जिनेंद्र अर्चना असेल तर आहे ना, तेवढा शब्द फक्त महत्त्वाचा आहे ना. काय संस्कृतमध्ये तो शब्द आहे पुण्यम समग्रमहमेक मनाज, म्हणजे पुण्याची काय करतो मी? आहुती देतो, असं तिथं ते शब्द आहे. काय शब्द आहे बरं हिंदीमध्ये? साधवादवानी के नायक श्रीजीन को मैं नमन कराय. त्यामध्ये शेवटचं लास्ट शेवटचे काय? आता एकदम बोललं कसं कळायचं मला? अरहन एकमात्र वस्तु का स्थान उसकी केवल ज्ञान वनी में करू समस्त पुण्य आव्हान. आव्हान म्हणजे आव्हान म्हणजे बोलवायचं आहे काय? ते आव्हान नाही आहे. आव्हान म्हणजे ते टाकायचं है ना. यज्ञ केवल ज्ञानरूपी अग्नीमध्ये माझं सगळं पुण्य मी टाकून देतो म्हणाले. ही भावना आहे तिथं, माहिती आहे का? भावनाच करत नाही काय आपण, है ना. लक्षात येते का नाही? उसकी केवल ज्ञान वनी में करू समस्त पुण्य आव्हान. कळलं? म्हणजे अशा प्रकारे तिथं सांगितलेलं आहे की त्या पुण्याचा मी त्याग करतो, कारण पुण्य सोडलं तरच मोक्ष आहे ना. मग अभिप्राय एवढा आहे की जिथं हा जीव पाप सोडतोय तिथं आता पूजेमध्ये, मग पूजेमध्ये काय म्हटलं तसं? कारण पूजेमध्ये तो जीव पुण्य आपलं सगळं पुण्य टाकतो. नको मला हे सगळं, म्हणजे जे मिळालेलं आहे सामग्री घेऊन आलाय का नाही, तांदूळ काय अशी जे सगळं आहेत ना, अर्घ्य सगळं वगैरे जे घेऊन आलेलं आहात, मग ते सगळं पुण्याच्या उद्यात आहे का नाही, ते सगळं पुण्य ह्या रूपानं मी काय करतो? सोडतो. अशी तिथं ती भावना आहे, माहिती आहे का? हां, आता मला पुण्य सोडलं तर मग काय आमच्या नशिबात पापच राहायचं की? अहो, जिथं पुण्य सोडायला सांगितलं तिथं पाप ठेवायला सांगितलं आहे. म्हणजे तिथं आलंच त्याच्यामध्ये सगळं पाप सगळं पुण्य घेऊन टाका आणि मला एवढं तुमच्यासारखं सिद्ध बनवून टाका. कळतं का नाही? त्यामुळं तिथं सांगितलं की दान करत असताना ही भावना की मी माझं हे पुण्य पण माझं नाही, पुण्याच्या उद्यात मला मिळालंय पण हे पुण्य देखील माझं नाही, अशा भावनेनं दान करून टाकायचं. म्हणजे पुण्य वाढतं. काय म्हणतो कळलं का?
मग पुण्य किती पटीनं वाढतं? किती पटीनं वाढतं? अनेक पटीनं वाढतं, है ना. असं ते दान असतं, है ना. तुम्ही विचार करा की जे जे दानामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत, है ना, त्यांची नावं सांगा मला पटपट पटपट. आहारदानामध्ये कोण प्रसिद्ध आहे? श्रेयांसराज. पुढं ज्ञानदानामध्ये कोंडेश कोण? हां, ग्वाला. हां, मुकुंदचार्यांचा पूर्वभाव. बरोबर, ज्ञानदानात. पुढं आहारदान झालं. औषधदानामध्ये कोण आहे? असं आहे बघा आपलं अभयदानात आहे आनंद सरा. परंतु औषधदानामध्ये कोण प्रसिद्ध? बरोबर आहे, श्रीकृष्ण आहे. अजून आता ती श्रीकृष्णाची गोष्ट मी आत्ता नाही सांगा, तुम्ही हुडकून काढा. हां हां, औषधदान म्हणतो मी, औषधदान. औषधी दिली. औषधदानात कोण प्रसिद्ध आहे? मला माहिती आहे, तुम्ही गोष्टच बघितली नाही तर काय करायचं. आता गंमत आहे का नाही बघा. औषधदानात कोण प्रसिद्ध आहे? कसं माहीत असणार? हां, नाही का? कोण नाही का प्रसिद्ध? आहे, पण आता आम्हाला आठवत नाही, म्हणूनच रोग शरीरी झालेला आहे, माहिती आहे का. औषधदान लक्षात राहत. हां, नाही, औषधदानात कुठं आहे? ते आहारदानात झालं. ती तुकारी आहे, बरोबर, तुकारी आहे, औषधदानात प्रसिद्ध आले, बरोबर आहे ना, तुकारी. अजून अजून कोण आहे का? मला आहे तुमची. आता तुम्हीच हुडकून काढा, मला माहिती आहे उत्तर, सगळे हुडकून काढू शकतात. आता मी नाव नाही सांगत, फक्त एक हिंट देतो, आहे ना. यूट्यूबला जायचं, जैन स्टोरी 21 सर्च करायचं. जैन स्टोरी 21, 21 नंबरची गोष्ट. त्या गोष्टीमध्ये एक नाव आहे आणि ते आहे प्रसिद्ध औषधदानात. पण यूट्यूबला बरं का, गुगलला नाही. हो, इथं नका सर्च करू, राहू द्या. इथं लगेच सांगितलं तर ते काही बघणार नाहीत. इथं सांगू नका, आहे ना. जरा आता त्यांना असा अभ्यास करायला लावायचा. हां, गोष्ट बघा ना, जरा जरा गोष्ट कळू द्या की तुम्हाला माहिती नाही असं झालं ना. त्या गोष्टीचं नावच आहे औषधदान की कथा. त्या गोष्टीचं नावच असं आहे, माहिती आहे का. बघा आता, चला, वेळ झाला, खूप वेळ झाला. चला, तर अशा प्रकारे काय सांगितले, कशावर निघाला विषय सगळा, की आपली पर्याय स्वतःला देणं हेच खरं काय आहे, दान आहे. आणि विकल्पाच्या भूमिकेमध्ये काय विचार करणं, की मी जे दान देतो तो पुण्याचा उदय आहे आणि तो सुद्धा माझा नाही. कळलं? मग कर्तृत्व अहंकार संपलं. ओम.